रिद्धी चांदोरकर, तुमचं यश रिद्धी या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। आज आम्ही चाललो आहोत एक्वेरियमला। आय डोंट नो द नेम बट एक्वेरियमला चाललो। उतरून इथे हा मुंबई पोलीस जिमखाना आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट बाजूला आहे तरापूर वाला एक्वेरियम, as you guys can see। काय बोलताय? हा 4 वर्ष मला ऐकलं 4 हसना जरा। हो हाय हसला मी हे बघा ही काय रोड आहे हा? कोस्टल रोड। रप्पा रप्पा चला पप्पा। हेलो गाइस। Oh yeah. हेलो गाइज, मी रिद्धी चांदोरकर, तुमचं यश रिद्धी या युट्यूब चॅनल मध्ये अगेन स्वागत आहे। आज आम्ही आलो आहोत मरीन लाईन्सला। ऍक्च्युली जाणार होतो एक्वेरियम, ते तरापूर वाला एक्वेरियमला जाणार होतो, पण ते काका बोलले बंद आहे, सो आम्ही आलोय मरीन्सला। ये I'm all about words, but it sounds like you're envisioning lightning lightning झाली आता जस्ट। beachy ambience, since this one's not about lyrics. वाव, लाइटनिंग आधी झाली नंतर आवाज आला। Soft finger picking on a sunset. आधी लाइटनिंग झाली नंतर आवाज आला। मग काय काय रे तिथं काय बघ, माझ्या मरीन्सला आलोय आज आपण। Subtle pock of beat could mimic the rhythm of distant tides. Let the absence of vocals create room for the guitar to tell its own serene story, simple, tranquil, flowing like the ocean. हाय गाइज, मरीन्स वरती खूप टाइमपास केला, आता जाऊया बीच वर, बघूया काय खायला भेटतंय का, पेट पूजा करून येऊया। गेट वीट का नाही बांधत ते लोक? ते उरुसा रस्त्याने आतमध्ये यायचं, गेट वीट का नाही बांधत ते लोक इथे? अरे ते गणपती टायमाला मध्ये काढायला लागतं ना, मग त्याच्यामुळे नाही बांधत। मग ते जास्त गर्दी होते त्याच्यामुळे ते लोक ओपन ठेवले ना। आता तर पण गर्दीच आहे ना। मग एवढी गर्दी नाही ना, गणपती टायमाला गाड्या बिड्या येतात, ट्रॉले असतात, त्याच्यामुळे ते इझी ओपनली ठेवतात। ज्ञानी बाबा ओके। काय बोलतोय तू? अरे टी 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 अवा चटई हातात झोपायच्या प्लॅनिंग मध्ये। चटई हे लोक देतात रेंट वरती का बसायला? हाव
मला पुढे जायचंय. नाही जायचं. परत नाही. आता तिथे गेली तिथे सगळ्यांना हकल द्या. जाऊन तिथे उभी राहिली. पाण्यात खेळायला काय आवडते काय माहिती. जाऊन आली जायचं तिथे जाणार पुढे वाट लावणार. कसं वाटलं? कसं वाटतं? ते आता भरती येते त्याच्यामुळे तर बघ तो माणूस आला ना तो पळवतो. तो त्यासाठी पळवतो. भरती मला जायचं. हा मग इकडे उभी राहा. कोण नाही बोलताय तुला? जा ना मी आहे ना पाठी. काय बोलतो तू? अरे भरती आले ना त्याच्यामुळे ते हे करतो. हे लोकांना समजत नाही. हे लोकांचं काय बोलतो? काय अरे हे येण्यासारखे घुसतात ना आतमध्ये. नाही तू बोलला ना. अरे हे लोक काय शोधतात ते बोलला. हा ते अरे कोणाकोणाचे खिशात नाही पैसे पडतात ना. पैसे चैन बी अंगठे बिंगटे कधी काढून ठेवतात ना माणसं खिशात. आणि हे पोहायला येतात नाही असे शोधत भेटतात ना. सगळीकडे शोधणार. पूर्ण बीच शोधणार. दोन माणसं. हा कोणाकोणाचं घर त्याच्यावरच चालतं. आता बघ ते तिच्या हातात बघ पैसे आहेत. ते चुकून जर त्यांनी पाडले हा जर कुठे त्यांनी पाडले तर ते पैसे कोणाला भेटणार? ते वरती येणार. पहिली गोष्ट ती पाण्यात पैसे घेऊन गेली कशाला? त्याला त्यांना काय बोलू नाही शकत. नवीन गोष्ट समजली आज मला इथे बीच वरून. बीच वरती तर आलोय खरं. डिसाइड केलं की इथे बसूया थोडं एन्जॉय करूया. आणि हा झोप आली. हा झोप आली. यॉंग आली काय आली? यॉंग आली. रील्स बघ रील्स. चलो जॅकरो किंग पण खेळले. मी जॅकरो किंग बघ. काय बघतो? इथे आलोय बीच वरती. मस्त व्ह्यू आहे. मी बसले बाजूला आणि ह्या माणसाला रील्स बघायचे. आता तिथे कुठेतरी गेलेली मला एकट्याला टाकून. तू पण यायचं होतं मग. तेव्हा नाही सुचलं. तू पण यायचं होतं ना मग. बंद केला. कसं ठेवलंय? 1,00,000 असेच ठेवले. 1,10,000 असेच ठेवले चपलात. सो बॅड. आम्ही दिसतो. टीव्ही नाही तो फोन आहे. फोन किती मस्त इंडियन जुगाड केलेला आहे. तिथे ठेवली चप्पल, हा फोन आणि हा जॉर्डन आणि मी. अनाउन्समेंट हा. बोला काय
बोलतच नाही. बीचवरती आलेलो. तिथे बीच वरती हायटाईट झालेला आहे म्हणून पाण्यात जाऊ नये अशी विनंती आहे मुंबई पोलिसांची. ओके जॉर्डन ऊन लागतोय, पाऊस लागतोय. ओके काय खाया? बघ काय भेटेल तुला पाणीपुरी सगळीकडे पाणीपुरीच खायची असते. खायची आहे. मग खायचं कधी ऐकलंय तू कधी ऐकलंय माझं? तू कधी ऐकलंय मी तुझं? तू पाणीपुरी गाईस. कोल्ड पाणीपुरी खा दो. One eternity later. later. ते खायचं छान होती पाणीपुरी. पाणी असं थंड पण भेट 40 रुपये 30 रुपये ठेवले असते तरी का. तर हे नाही आहे ना साऊथ मुंबई लागतो म्हणून असं होतं. असं काय नाही ना बीच साईड आहे ना त्याच्यामुळे ते पैसे जास्त ठेवले. 40 रुपये ठीक आहे पण 40 रुपये 6च देतो का पुऱ्या. 40च्या 10 दिल्या असते तरी चाललं असतं. चांगले पुऱ्या मोठ्या छान. पाणीपुरी अप्रूव्ड बाय 6च्या जागेवर जॉर्डन. 6च्या जागेवर 10 दिला पाहिजे. 10 out of 7. बघ पुरीसाठी 7 नाही तर बाकी असं टेस्ट वरून बोललं तर 10 आउट ऑफ 10. पुरीसाठी 7 40च्या 6च दिले. 10 out of 7 दिलेले आहेत पाणीपुरीला जॉर्डन. काय काय पावडा ना क्वालिटी वाढ सावडा खाया कितीला आहे ते बघा चालेल ना. तिथे जाऊन वॅफल्स खाणार होतो पण साहेबांचा मूड नव्हता. ओके हाय. काय झालं? आला डायरेक्ट अंगावरती तर तिथे आलेलो आता कुठे आहोत पाठीमागे आम्ही जाऊया? बाहेर. कुठे पाठीमागे? त्याच्या पुढे काय नाही आता. मस्त फिरवलं ना. कुठे जायचं? स्टेशनला ना. स्टेशनला. ओके चलो स्टेशन. काय नाही ना तिथे त्यासाठी आलेलो ते बंद आहे. हो एक्वेरियम बंद आहे. 4 वर्ष लागणार बोलले चालू व्हायला ते काका. मी व्हिडिओ टाकेन. 4 वर्ष ते एक्वेरियम का. ते काय काम झालं रे कोस्टल रोड मुळे ते आतमधलं ते अंडरग्राऊंड काम आतमधली आहे. फिश काय केले असतील ते मला. काढले असणार त्याला पण शिफ्ट केले असणार कुठेतरी. मगाशी काय म्हणलेला तू? चालून खाल्ले शिफ्ट केले असणार कुठेतरी. कारण का ते एक कोस्टल रोड मुळे खालचं अंडरग्राऊंड जे काम आहे ना त्यांचं त्याच्यावर ते सीन झाला तो. त्याच्यामुळे ते लोकांनी बंद ठेवलं. ते कधीपासूनच बंद आहे. ओके पण आता मध्ये आम्ही रील्स बघून आलो की चालू आहे करून इकडे मरीन लाईन्स वाला. त्याच्यामुळे आम्ही आज आलो की बघू काहीतरी एक्सप्लोर करू नवीन. इथे आल्यावर हे माहिती पडलं की बंद आहे. वॉचमॅन काका बोलले 4 वर्षांनी चालू होणार आहे. हा त्याच्यामुळे आता जॉर्डन हात
मूड तो जो होता त्या ह्याचा एक्वेरियमचा हा तो आता नाही ठीक आहे. तसं मला सॅटर्डे आहे का मच्छी बनवायची. हा तेच ऍक्वेरियम मध्ये हेच करू मस्त वालं. भांडणं ऍक्सिडेंट कोणाला ठोकलं. माहिती का त्यानं कुठं दोस्त कुठं यायचा तिकडे मागं पडलाय मित्राची काय झालं मागे ऍक्सिडेंट धावला. तिथं जमावबंदी झाली आहे. सर्व पब्लिक जमा झाली आहे. One, two, three. मी 1, 2, 3 काउंटडाऊन घेतला यार. 1, 2, 3. आगे सिग्नल के पास. आगे सिग्नल के पास पकड़ा उसको. यही में आया. सिग्नल के पास रुका है उसको. टैक्सी वाला है उसको रुका के रखा है. पकडलाय त्याला. त्यांचा मित्र आहे ना त्यांनी काढलाय फोटो. गेला का टॅक्सी वाला थांबवलंय. झाड आहे पुढे थांबवलंय. सिग्नल से करने का करने की जगह ही नहीं है ना. मागून कुठल्या गाडीने नाही आज गाडी चलो भाई चलो अपना काम करो. चलो पोलीस आहेत ना. गाड आहे हा. हॅलो नमस्कार. PSI कोवळे बोलतो. त्याला काय टॅक्सी बाजूला घ्या. आपल्या चौकीमध्ये थांबवा. चावी घ्या त्याला थांबून ताब्यात घ्या. आम्ही ह्याला मेडिकलला पाठवतो गाडी ती आलो आम्ही 2 मिनिटं त्याच्याकडे.
साथ में कौन जाएगा? ए, कर रे. आता जस्ट इथे एक ऍक्सिडेंट झाला. आता जस्ट पुढे जाऊन त्या सिग्नलला टॅक्सीवालीने ठोकलं एखाद्या माणसाला. टॅक्सीवालीला तिथे पुढे जाऊन सिग्नलला पकडला. आम्ही धावत आलो, इथे बघितलं एवढा बेकार ऍक्सिडेंट झालेला. एवढा फुटला, इथून फुटला, इथून फुटलाय, काय काय झालंय. टॅक्सीवाल्याचे पण काच तुटले, साईडचा दरवाजा जोरात पेंट ठोकलं. झालाय. म्हणजे किती जोरात, म्हणजे दोघांची पण चुकी असं बघायला गेलं तर. कारण का हायवे रोड आहे, हायवे मधला तुम्ही जर क्रॉस करताय तर आजूबाजूला गाड्या बघून क्रॉस करायचा असतो. आणि ते टॅक्सीवाल्याची पण चुकी असं बघायला गेलं तर. सो आपण दोघांना पण ब्लेम करू शकतो, कोणाला एकालाच नाही. पण तो त्या टॅक्सीवाल्याची ही चुकी होती की त्यांनी ठोकल्यानंतर तो पळून गेला, थांबला नाही, काय नाही. पण पकडलं त्याला पुढे जाऊन. प्लस मध्ये एक चुकी त्याची ऍड झाली आहे की तो पळून जायचा प्रयत्न केला त्याने. पण तुम्हा सर्वांना जे लोक हे व्हिडिओ बघतात, जे लोक हे काय बघतात, ते प्लीज 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 रस्ता क्रॉस करायच्या टायमाला आजूबाजूला बघून रस्ता क्रॉस करा. हा मुंबई आहे, कुठूनही गाड्या येतात. वन वे असेल तरी दोन्ही साईडने गाड्या येतात. सो आणि प्लीज. अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की जर मरीन्सला येतात तर तुम्ही जिकडे सिग्नल लागलाय तिकडूनच क्रॉस करा. मरीन्सलाच नाही, कुठेही मरीन्सला. जगात असं का मी बोलतोय कारण का हायवे रोड हायवे आहे, इथून गाडी तुमची फुल फास्टली असते. इथे ना तुमच्या याला कुठल्याच प्रकारचं बंधन आहे स्पीडमध्ये. तर गाडी ही फास्टमध्ये असणार, त्याच्यामुळे जिथे सिग्नल असेल त्या सिग्नलवरूनच तुम्ही रोड क्रॉस करा. हे नंबर विनंती. नाही तर हे असं अपघात बघण्यात येतील. आणि ह्याच्यामध्ये माणसं फिरायला येतात, त्यांचा पूर्ण बेकार हे होतं, सीन होतं. मूड ऑफ तर होणारच ऑफकोर्स. एवढा बेकार ऍक्सिडेंट झाला. पण प्लीज 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 खूप सांभाळून रस्ता क्रॉस करा, आजूबाजूला बघा. आणि जर तुम्ही गाडी चालवत असाल तर प्लीज आजूबाजूला बघा, कोण येतंय कोण नाही येतंय, कसं काय. स्पीड लिमिट अलर्ट राहा. स्पीड लिमिट मी तर बोलतोय ना 40-50च्या आसपास ठेवत राहा. कारण का जर फास्ट असेल गाडी तर त्याच्यामुळे अर्जंटली ब्रेक नाही लागू शकत. कारण का पावसाळ्याचा सीझन चालू झाला, पूर्ण रोड अख्खा ओला झाला, पावसाळ्याचा सीझन चालू झाला. त्याच्यामुळे तुम्ही ब्रेक मारायला जाशाल तर लगेच तो कॅच करणार नाही. तर सांभाळून जरा आपल्या जीवाला पण सांभाळा आणि दुसऱ्यांच्या जीवाला, समोरच्याच्या पण जीवाला सांभाळा. धन्यवाद.